नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मंगळवार आहे आणि बाहेर छान बारीक बारीक पाऊस पडतोय, आधेमध्ये ऊन पण पडतंय, मस्त वातावरण आहे। मी थोड्या वेळापूर्वी उठले, आंघोळ झाली, केस वगैरे धुतले। अजून एक प्रॉब्लेम जर्मनीत राहायचा मी तुम्हाला सांगते। इथल्या पाण्यामध्ये खूप जास्त क्षार आहेत। जरी आपण डिशवॉशर मध्ये भांडी धुतली तरी त्या भांड्यांवरती सुद्धा एक जाडसर क्षारांचा सॉल्टचा थर बसतो। मग तुम्ही विचार करू शकत असाल केसांचं काय हाल होत असेल। इथं केस खूप जास्त गळतात आणि खूप ड्राय केस असणे, परत डॅन्ड्रफ, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे केसांच्या समस्या इथं आल्यापासून मी खूप जास्त अनुभवते। त्या बाबतीत मी इंडियाला मिस करते की ह्याच्यापेक्षा इथल्या पाण्याच्या मानानं इंडियाचं पाणी तरी बेटर होतं। मी बनवला आहे मसूर पुलाव। आता मी आधी जेवून घेते आणि मग संध्याकाळी अखिल आला की कदाचित आज आम्ही बाहेर जाऊ डिनरसाठी। मग मी तुम्हाला तिथं गेल्यानंतर किंवा जायच्या आधी पण पोहोचेपर्यंत मी सगळं शूट करेन आणि तुम्हाला दाखवेनच। चला, मी जेवण झाल्यानंतर परत भेटूया आपण। मी तुम्हाला माझ्या बाल्कनीतून काय व्ह्यू आहे, काय काय दिसतं त्याचा एक झलक दाखवते। तोपर्यंत माझे केस सुद्धा सुकतील बाल्कनीमध्ये। तर आपण पोचलो आहोत माझ्या बाल्कनीमध्ये आणि हे तुम्हाला दिसत असेल, इथं रोड आहे, इथं सिग्नलला गाड्या थांबलेल्या दिसत आहेत बघा। आणि त्याच्यावरतीच ना, त्याच्या बाजूला इथं हे रेल्वे स्टेशन आहे, आम्ही जिथं राहतो त्या जागेचं, ॲडलर शॉपचं। त्याच्यानंतर समोर ही अशी थोडंसं ग्रीनरी आहे, छोटंसं पार्क सारखा प्रकार आहे। पण ॲक्च्युली तिथं असं लहान मुलांना खेळण्यासाठी असं काही प्रॉपर खेळणी किंवा काय बोलतात घसरगुंडी, सीसॉ असं काही नाही आहे। जस्ट झाडं आहेत आणि बेंच आहे बसण्यासाठी फक्त। त्याच्यानंतर ही आमच्या घरासमोरची घरं, मस्त कलरफुल पिंक कलरचं घर आहे, पिस्ता कलरचं घर आहे आणि मग ही आमची बिल्डिंग आहे। आणि ही पलीकडचं काय बोलतात त्याला, अपार्टमेंट आहे, पलीकडची अपार्टमेंट। आणि दोन अपार्टमेंटना सेपरेट करण्यासाठी हे असं काचेचं काय बोलतात सेपरेटर किंवा भिंत नाही म्हणू शकत आपण ह्याला, पण काच आहे। आणि ही अशी कुंडी आहे आमच्या बाल्कनीमध्ये, पण आता पानगळ चालू झाली आहे, फॉलचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळं सगळी पानं झाडाची झडायला लागलेत। नाहीतर ह्या झाडाला खूप छान छान पिंक कलरची फुलं येतात। त्याच्यानंतर ही एक छोटीशी कुंडी आहे। आता ह्या कुंडीच्या बाजूलाच हे आमच्या किचनचं डोअर आहे, इथून सुद्धा आत जाऊ शकतो आपण ह्या डोअरनी। आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पूर्णच माझी बाल्कनी दाखवते। हे काय आलंय, हे असंही काही कुणाचंही शेजार पाजाऱ्यांचं उडून येत असते। हे मी परत टाकते कचरा कुंडीत। हे बघा, हे हॉलचं डोअर आहे, इथून हॉलमध्ये जाऊ शकतो आपण। आणि त्याच्यानंतर इकडं बेडरूमचं डोअर आहे। आणि इथं सुद्धा एक प्लांट आहे, पण जसं मी तुम्हाला सांगितलं फॉल असल्यामुळं ना सगळे झाडाचे पानं गळून पडलेत। हा बघा, मी आज हा मसूर पुलाव बनवला होता लंचसाठी आणि थोडक्यात मी ह्याची रेसिपी सांगते तुम्हाला। तर मसूरचा पुलाव बनवण्यासाठी काय करायचं, साधारणतः 1 तास आधी मसूर नीट धुवून घ्या आणि भिजत घाला, जेणेकरून तो छान शिजेल 2 शिट्ट्यांमध्येच। आणि मसूर भिजल्यानंतर 1 तासानंतर आपले जे काही तुम्हाला खडे मसाले घालायचे असतील ते, कांदा, टोमॅटो आणि हे सगळं स्वच्छ धुवून चिरून घ्या। जर तुम्हाला काही व्हेजिटेबल्स घालायचे असतील तर ते आपण स्वच्छ धुवून चिरून घ्या। त्याच्यानंतर तेलामध्ये आपण जसा नॉर्मल मसाले भात करतो त्याप्रमाणे सगळे खडे मसाले घाला, जिंजर गार्लिक पेस्ट घाला, त्याच्यानंतर मसूर घाला, त्याला छान परतून घ्या। त्याच्यानंतर भिजवलेला तांदूळ घाला आणि सगळं नीट मिक्स करून घ्या।
त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 वाटी गरम पाणी घातलं आणि 2 शिट्ट्या केल्या आणि छान मस्त शिजला तो. आता त्या मसूर पुलाव बरोबर मी हे खाईन. हे मी इंडियातून घेऊन आले होते, कोल्हापुरी ठेचा. चला आधी लंच करून घेते आणि मग भेटूया. अखिल ऑफिसवरून घरी आलाय आणि आता मी थोड्या वेळात चहा ठेवीन दोघांसाठी आणि मग आम्ही रेडी होऊन बाहेर जाऊ डिनरला. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं की आज आम्ही बहुतेक बाहेर जाऊ डिनरला. लास्ट टाइम जर तुम्ही माझा व्लॉग बघितला असेल तर आम्ही मेक्सिकन रेस्टॉरंट ट्राय केलं होतं, मेक्सिकन फूड ट्राय केलं होतं मेक्सिकन रेस्टॉरंटला जाऊन. आता ह्यावेळी आम्ही विचार करतोय काहीतरी वेगळं क्विझिन ट्राय करावं. तर बघूया, अजून आम्ही ठरवलेलं नाहीये कोणत्या प्रकारचं क्विझिन ट्राय करायचं, कोणत्या रेस्टॉरंटला जायचं. पण पोचल्यानंतर मी परत व्हिडिओ करेनच आणि तुम्हाला दाखवेनच. बरं, मी चहा ठेवलाय आणि चहाला उकळी येईपर्यंत मी तुम्हाला एक चहाबद्दलची छोटीशी गोष्ट सांगते की चहा इंडियामध्ये कसा आला, कुणी आणला. आणि ऑफकोर्स तुम्हाला माहीतच असेल की दार्जिलिंग आणि आसाममध्ये चहाचं उत्पादन केलं जातं. पण तुम्हाला हे माहिती आहे का की आपण जो चहा उत्पादन करतो इंडियामध्ये 70% चहा इंडियामध्येच कंझ्युम होतो. तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते चहा इंडियामध्ये कसा आला. चहा इंडियामध्ये ब्रिटिशांनी आणला. म्हणजे त्यावेळी 19व्या शतकात चायनामध्ये खूप जास्त चहाचे उत्पादन घेतले जात होते आणि त्याच्यानंतर चायना चहाच्या बाबतीत एक मोठा काय बोलतात त्याला सम्राट किंवा खूप पॉवरफुल देश बनला. आणि आता या चायनाची चहाच्या इंडस्ट्रीमधली मक्तेदारी खोडून काढण्यासाठी ब्रिटिशांनी इंडियामध्ये चहाचं उत्पादन घ्यायला चालू केलं. मग त्यांनी आधी सुरुवात केली दार्जिलिंगमध्ये आणि मग जसं दार्जिलिंग सक्सेसफुल ठरलं तिथून पुढं त्यांनी मग आसाममध्ये चहाचं उत्पादन करायला चालू केलं आणि त्याच्यानंतर मग ते वाढत गेलं. आणि अशा प्रकारे इंडियामध्ये चहा आला 1850 मध्ये 19व्या शतकात. मी आपला चहा बनवत होते म्हणून माझ्या लक्षात आलं, त्यामुळे मी आपलं थोडंसं तुम्हाला ज्ञान दिलं. आम्ही निघालोय रेस्टॉरंटला जाण्यासाठी डिनरसाठी आणि सध्या आम्ही बसमध्ये. बाहेर काळे ढग जमा झालेत वरती, पाऊस पडायची शक्यता आहे आणि आम्ही अजून डिसाईड नाही केलं की आम्ही नक्की कोणत्या रेस्टॉरंटला जाणार आहे. बघूया, रस्त्यात जाता जाता पोहोचेपर्यंत आम्ही काहीतरी ठरवू. तर मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की आमच्या इथं स्टेशनवरती काम चालू आहे, त्याच्यामुळं ट्रेन्स येणं जाणं बंद आहे. तर आम्हाला 2 स्टेशन पुढे येऊन ट्रेन पकडावी लागते. मग आता आम्ही बसमधून आलो आहे त्या स्टेशनला जिथून ट्रेन्स चालू आहेत. आता आम्ही इथून आपण ट्रेनने जाणार आहे. हां, आता इथून आम्ही एक स्टेशन पुढे जाऊ ट्रेनने, इथं उतरून. आता हे बॅरिगेड्स दिसतात ना, तर जर्मनीमध्ये जर कुठं कन्स्ट्रक्शनचं वगैरे काम चालू असेल, जसं आता इथं ती ट्रामची पटरी होती ज्याचं काम चालू आहे, त्यामुळे त्यांनी ते बॅरिगेड्स लावून बंद करून ठेवलं. आम्ही बसमधून उतरलो आहे आणि 3 मिनिटात ट्रेन पकडायची आहे आम्हाला.
तिथे रेनबो आहे बघा, रेनबो. ही ट्रेन पकडायची आम्हाला. तर जर्मनीमध्ये ना एक नियम आहे, तुम्ही जेव्हा एस्केलेटरवरती उभे असाल किंवा पायऱ्या चढत असाल उतरत असाल तर तुम्ही उजव्या साईडनी चढाव्या उतराव्या. आणि म्हणजे कसं ज्यांना गडबड असेल ते लोक डाव्या साईडनी पुढं जाऊ शकतात, तर तुम्ही डाव्या साईडची बाजू रिकामीच ठेवायची असते. ही बिल्डिंग बघा कशी आहे, किती पातळ आहे. स्लिम आहे, स्लिम. तर आम्ही ऑस्क्राइजला पोहोचलो आहे आणि इथं खूप सारे रेस्टॉरंट दिसत आहेत. मेक्सिकन रेस्टॉरंट आहे आणि ह्या लाईनला अजून वेगवेगळ्या प्रकारचे रेस्टॉरंट बघितले, म्हणजे वेगवेगळ्या क्विझिनचे. जसे चायनीज रेस्टॉरंट होतं पाठीमागं, व्हिएतनामी होतं. आता आपण मेक्सिकन पण बघितलं. आम्ही रेस्टॉरंटला पोचलो आहे आणि बघूया आपण मेन्यू कार्डमध्ये काय काय आहे. तर मी हे खायचं डिसाईड केलं आहे. यांग कोरियन डिश आहे. ह्याच्यामध्ये इथं बाजूला इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये काय काय येतं ते दिसतं. क्रिस्पी बोनलेस चिकन फ्राय, स्पायसी सॉस, व्हेजिटेबल्स, फ्लेवर्ड राईस आणि अख्खीला डिसाईड करतो काय खायचं आहे ते. आमच्या शेजारी एक कॉर्पोरेट ग्रुप येऊन बसला आहे, बहुतेक ऑफिस नंतर त्यांची पार्टी आहे, तर त्यांचा दंगा चालू आहे. त्या लोकांचा खूप दंगा चालू होता पाठीमागं. जो ग्रुप बसलाय कॉर्पोरेट ग्रुप आहे, त्यामुळे आम्ही टेबलच चेंज करून घेतला. आमची ऑर्डर आली आहे, मस्त दिसते. खूप छान आहे जेवण आणि खूप जास्त आहे, मला संपत नाही आहे.
तरी मी अर्धा बोल खाल्ला आहे राईसचा. खूप सारं चिकन आहे ह्याच्या खाली आणि एका साईडला सॅलड आहे. माझ्यामध्ये फ्राईड चिकन आहे आणि थोडंसं लेट्यूस, इथं थोडासा सॉस दिला होता. बस मला आता हा जो पदार्थ आहे ना स्पूनमध्ये, ह्याला म्हणतात किमची. म्हणजे हे ॲक्च्युली असतं व्हेजिटेबल्सनं फर्मेंट करून बनवलेला पदार्थ असतो. मोस्टली कॅबेज किंवा अशा प्रकारचे व्हेजिटेबल ते फर्मेंट करतात. फर्मेंटेशनला मराठी शब्द काय आहे? आता हे मला आठवत नाही आहे नक्की आत्ता, पण हे किमची आहे. आता संपले, खाऊन खाऊन दमलो. आमचं खाऊन झालं आणि मी तुम्हाला एकदा मेन्यू कार्ड दाखवते इथलं. इथं रेस्टॉरंटच्या बाहेर मेन्यू कार्ड लावायची पद्धत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही रेस्टॉरंटमध्ये पोचता तुम्ही बाहेरूनच मेन्यू कार्ड बघू मेन्यू चेक करू शकता आणि जर तुमच्यासाठी तो सुटेबल असेल तर तुम्ही मग आतमध्ये जाऊ शकता. अशी पण सिस्टीम असते. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे बघा, इथं पेट फ्रेंडली रेस्टॉरंट असतात. इथे तुम्ही तुमची कुत्री किंवा दुसरं काही पेट असेल, मांजर मी फार कमी बघितलं पण कुत्रे बघितलेत, तर ते घेऊन तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. हे बघा, ते मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं ना की इथे एक टर्किश डिश बनते डोनर नावाची, जे टर्किश प्रकारचा शॉर्मा असतो. तर हे ते मीट आहे, कदाचित हे बीफच असेल. आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही बघू शकत असाल भट्टीसारखा प्रकार आहे, जे त्या मीटला कायम गरम करत राहते आणि मग त्याचे ह्या मीटचे ते पीसेस करतात, पातळ पातळ काप काढतात आणि मग ते ती जी रोटी होती मी टर्किश शॉपमध्ये दाखवली होती तुम्हाला, टर्किश स्टोअरमध्ये, त्याच्यामध्ये हे मीठ आणि सलाड ते रॅप करतात. आम्ही तिथं डिनर केला आणि थोडेसे आम्हाला पैसे काढायचे होते ATMमधून. तर ते ATM थोडंसं 4 स्टॉप दूर आहे. मग आम्ही आता बस करून बसनी तिथंपर्यंत पोचू आणि तिथून पैसे काढू. बस आली आहे आमची. इथं असा बोर्ड असतो, त्याच्यावरती सगळे स्टॉप्स दिसतात. नेक्स्ट स्टॉप जे कोणते पण आहेत ते त्या बोर्डवरती दिसतात आपल्याला. आणि जर आपल्याला पुढच्या स्टॉपवरती उतरायचं असेल तर हे बटन दाबायचं, मग ड्रायव्हरला समजतं की आपल्याला उतरायचं आहे म्हणून. तर आम्ही ते दाबले. आता आपण उतरूया, आपला स्टॉप आला आहे. इथं वरती जिम आहे. ए, मला सोडून कुठं चाललायस? आणि इथं तुम्हाला अलेक्झांडर फ्लॅटचा टॉवर दिसत असेल बघा, हा त्याच्यामध्ये रेड लाईट्स चमकत आहेत तो वाला. तिथं रेस्टॉरंट आहे टॉवरमध्ये वरती. कुठं आहे?
आम्ही त्या बिल्डिंगमध्ये पोचलो आहे जिथे ATM आहे. तेच का ते समोरचं? हे इथं मध्ये लिफ्ट आहे आणि स्टेअरकेस पण आहे. आणि ही बिल्डिंग आतून अशी आहे. इथे एक रेस्टॉरंट आहे आतमध्ये. डन. इथं बघा पताका लावला. आम्ही चालत चालत फ्रँकफुटर आलेलो आलो आहे. इथे ही अशी खाऊ गल्ली आहे. तर आम्ही विचार करतो एक डोनर घ्यावा पार्सल. जसा डोनर असतो ना त्याच प्रकारे दुरूम असतो. अगेन परत तोच म्हणजे टर्किश पदार्थ ज्याच्यामध्ये सॅलड, ब्रेडचा प्रकार आणि त्या ब्रेडमध्ये रॅप केलेलं चिकन असा डुरूम असतो. फक्त वेगळ्या प्रकारचा ब्रेड असतो. मग आता आम्ही डुरूम खरेदी करतो इथून. ते त्या चिकनवरचं रॅप जो पेपरनी रॅप केलं आहे प्लास्टिकनी, ते प्लास्टिक काढतात. आणि आमचा डुरूम बनवायचा चालू आहे. खाली त्यांनी तो ब्रेड घेतला ज्याच्यामध्ये त्यांनी मीठचे पीसेस फिल केले. आता ते सलाड फिल करतात. त्या रोटीला आधी त्यांनी सॉस लावले 2 प्रकारचे. आता हे चीज टाकलं. मसाले टाकतात. लिंबू पिळला आणि रॅप करून देतील आता ते. Let's go. गेली? आम्हाला ट्रेन मिळाली आहे. आम्ही घरी चाललो आहे आणि मी आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.